गणपती बाप्पाला 21 मोदकच का अर्पण करतात? पूर्वीच्या काळी देवांतक आणि नरांतक असे दोन राक्षस होते. त्यांनी खूप तपस्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती. पण त्या शक्तीचा दुरुपयोग ते करत होते. ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला, कंसाचं हरण करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला, तसेच वाईट वृत्तीच्या देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला. देवांतक आणि नरांतक यासोबत युद्ध करण्यासाठी विनायक बाप्पांनी 20 सैनिक घेतले. तर आता 20च का? कारण पूर्वीच्या काळी 10 हातांची बोटं आणि 10 पायांची बोटं असं मिळून 20. त्यामुळे तेव्हाच्या काळी 20 या आकड्यांमध्येच सर्व मोजणी व्हायची. म्हणून त्यांनी 20 सैनिक घेतले आणि त्या 20 जणांचा एक प्रमुख म्हणजेच विनायक बाप्पा. तर असे 20 अधिक 1 म्हणजेच 21. म्हणून प्रत्येक सैनिकाला म्हणजेच गणाला 1 व बाप्पांना 1 असे ते 21 मोदक असतात.